नमस्कार, तेजस व्हॉइस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। डीयूचे प्राचार्य हनी बाबू यांना अखेर जामीन मिळाला आहे। शहरी नक्षलवाद प्रकरणात तब्बल 5 वर्ष तुरुंगात असणाऱ्या हनी बाबू यांना कोर्टाने जामीन दिलाय। आता प्रश्न आहे की नक्की काय घडलं। नेमकी काय घडलं। दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू 2020 पासून अटकेत होते। त्यांच्यावर आरोप होता की एल्गार परिषद भीमा कोरेगाव प्रकरणात भूमिका आणि कटकारस्थान, प्रचंड चर्चा, वाद, राजकीय आरोप प्रत्यारोप आणि मग सुरू झाली न्यायालयीन लढाई। आता प्रश्न असा आहे की कोर्टाने जामीन का दिला। गुन्हा सिद्ध झाला नाही म्हणून आणि कुठल्याही आरोपीला 5 वर्षापेक्षा जास्त काळ खटल्याविना तुरुंगात ठेवणे हे बेकायदेशीर आहे अशी स्पष्ट भूमिका न्यायालयाने घेतली। यावर केंद्र सरकारने मात्र विरोध दर्शवला। पण तत्पूर्वी कोर्टाने काय म्हटलं हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कोर्टाच्या म्हणण्यानुसार आरोपीवर आरोप अजून सिद्ध झालेले नाही। तपासाची गती ही संथ आहे आणि दीर्घ कारावास हा मूलभूत अधिकारांचे उल्लंघन म्हणजेच फंडामेंटल राईट्सच्या अगेन्स्ट जातं आणि यावर केंद्र सरकारने विरोध दर्शवला। केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे पुरावे आहेत, इतर आरोपींसारखी त्याची परिस्थिती नाही आणि गंभीर गुन्ह्यात दीर्घ तुरुंगवास हा एकमेव निकष असू शकत नाही। मात्र न्यायालयाने म्हणावं लागेल की केंद्र सरकारची भूमिका ही नामंजूर केली आणि या हनी बाबू यांचा जामीन मंजूर केलाय। आता या प्रकरणाची पार्श्वभूमी काय तर 31 डिसेंबर 2017 एल्गार परिषद झाली। भीमा कोरेगाव हिंसेशी जोडून त्यानंतर FIR दाखल करण्यात आली। हे प्रकरण पुढे NIA कडे सोपवण्यात आलं आणि जवळपास 5 वर्षांआधी हनी बाबू यांना अटक करण्यात आली। त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला चितावणीखोर भाषण व नक्षलवादाशी संबंध। आता या प्रकरणात पुढे होणार काय असा प्रश्न उद्भवणं साहजिक आहे। हनी बाबू जामिनावर येणार का तर उत्तर आहे हो। खटला अजून सुरू होणे बाकी आहे का, उत्तर आहे हो। आणि पुढील सुनावण्या म्हणजे तारीख पे तारीख होणार का तर अगदी स्वाभाविक आहे, उत्तर हो। पण न्यायालयाच्या निर्णयाचं नक्कीच स्वागत झालंच पाहिजे।